हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर मी संडेला सकाळीच जाऊन अहोंसोबत जाऊन पूर्ण आठवड्याच्या भाज्या वगैरे घेऊन येते आणि टिफिनला देखील होतात आणि संध्याकाळच्या देखील होतात. तर मग मी माझ्या हिशोबाने सगळ्या भाज्या निवडून आणते. पण ह्यावेळेस थोडीशी वेगळी भाजी आणली. मशरूम घेऊन आले होते मी. आणि आज चतुर्थी आहे. चतुर्थीचा व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करत आहेत. अंगारकी चतुर्थी. तर म्हटलं एक छान थाळी तयार करावी. जास्त काही आयटम नाही बनवणार आहेत, फक्त 2 ते 3च. तर हे मशरूम ना मी स्वच्छ धुवून घेते नळाखाली आणि त्याची स्किन आहे ना वरची ती देखील काढून घेतली. आणि मग आता त्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवत आहे. ती जी स्किन असते ना ती काढणी गरजेची आहे. खूप अशी पातळ लेअर असते त्यावर. ते काढून घ्यायची धुताना वगैरे. तुम्ही नळाखाली स्वच्छ पाण्यामध्ये धुवा किंवा मग पिठाने देखील रगडून स्वच्छ करू शकतात. नंतर पाण्याने धुवून घेऊ शकतात. आता मी इथं मसाला करायला घेतला आहे. जाडसर असा कांदा कापून घेतला आहे. त्याला छान भाजून घेतला आहे. तेल थोडं जास्त घातलं आहे. तो थोडा भाजला ना की त्यामध्ये टोमॅटो आणि मग त्यानंतर आलं, लसूण हे दोघे घालते आणि 2 हिरव्या मिरच्या देखील टाकल्या आणि याला छान असं भाजून घेत आहेत. टोमॅटो मऊ होतोय तोपर्यंत हे एक 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 जिन्नस आपण त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि काजू भिजत घातले होते 5-6, ते देखील मी यामध्ये घातले आहेत. याने ग्रेव्ही अशी छान थिक होते आणि चांगला असा हॉटेलसारखा टेस्ट येतो. रिच ग्रेव्ही होते त्याची. तर इथं सगळं मी असं व्यवस्थित भाजून घेतलं आहे टोमॅटो असे मऊ होईपर्यंत. टोमॅटो बाकीचा मसाला छान असा सॉफ्ट झाला ना की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि ते देखील त्यामध्ये मिक्स करते. आणि सगळा मसाला आता मी एका ताटामध्ये काढून गार होऊ देते. गार झाल्यानंतर मग मिक्सरला लावेल. तर असा जर तुम्ही मसाला वापरला ना भाजी अगदी हॉटेलसारखी वाटते. खूप छान टेस्ट येतो. मसाला छान फाईन पेस्ट करून घेतला आहे आणि त्याच कढईमध्ये तेल घातलं आहे. जिरं आणि 2 छोटे तमालपत्र घातले आहेत आणि एका वाटीमध्ये लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घेऊन आणि त्याची अशी पेस्ट करून घेतली आहे. आणि ती पेस्ट मी आधी तेलामध्ये छान परतून घेतली 1 मिनटं. कारण तिखट जी असते ना मिरची पावडर ती खूप कच्ची असते. त्यामुळे तिला छान तेलामध्ये फ्राय करून घेतलं तर भाजी छान अशी उत्तम लागते. त्यानंतर मग ती जी काही फाईन पेस्ट केली होती पूर्ण मसाल्याची ती घातली आहे आणि तिला देखील छान असं वाफेवरती होऊ देते. मध्ये मध्ये ना तिला बघत राहायचं. आणि इथं मी मशरूम कापून घेतले आहेत. तर जे मोठे होते त्याचे 4 तुकडे केले, छोटे त्याचे 2 केले आणि अगदी छोटे होते त्यांना अख्खं राहू दिलं. आणि बघा मिठाच्या पाण्यात घातल्याने देखील त्यांचं जे काही राहिलं होतं ते सगळं निघून गेलं आहे. म्हणून मिठाच्या पाण्यात देखील तुम्ही ठेवायलाच पाहिजे मशरूमला. आणि इथं मसाला छान होत आला आहे. आणि याला अगदीच तुम्ही म्हणाल की तरी वगैरे किंवा तवंग वगैरे नाही येत. तर हा छान आपल्याला हॉटेलसारखा जर पाहिजे असेल तर तो अशा पद्धतीनेच करायला पाहिजे. थोडीशी काश्मीरी लाल मिरच घालते आणि धने पावडर घालते आणि त्यानंतर किचन किंग मसाला. तुम्ही या ठिकाणी चिकन मसाला, मटन मसाला देखील वापरू शकतात. तर इथं मी किचन किंग मसाला 2 चमचे घालते आणि यांना देखील 1-2 मिनटं असे परतून घेईल. आणि त्यानंतर जे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिला होता पाणी घालून त्याला ढवळून घेतलं आणि ते घातलं आहे. आणि अजून 5 ते 7 मिनटं मी याला झाकण ठेवून होऊ देणार आहे. खूप छान अशी थिक ग्रेव्ही होते. आपण आपल्या हिशोबाने ग्रेव्ही करू शकतो. तुम्हाला अगदीच हॉटेलसारखं अशी गाढी हवी असेल ना तर तुम्ही तसेही ठेवू शकतात. पातळ हवी असेल भात आणि चपातीसोबत तर मग तुम्ही पातळही ठेवू शकतात. तर बघा छान माझा हा मसाला ना खूप छान झालेला आहे. त्यामध्ये मशरूम घातलेत आणि हवं तेवढं मग पाणी घातलं, मीठ घातलं आणि झाकण ठेवून मशरूम होईपर्यंत मी त्याला उकळी आणली. मशरूम शिजायला ना जास्त वेळ लागत नाही, खूप कमी वेळ लागतो. आणि ही भाजी पण काही जास्त वेळ घेत नाही, खूप पटकन होते आणि खूप टेस्टी होते. वरून कोथिंबीर घातला आहे आणि आता हिला छान बॉईल करायला ठेवून दिली आहे उकळी आणायला. आणि तोपर्यंत इकडे ना मी शेवयाची खीर करते. खरं तर मला मोदक करण्याची खूप इच्छा होती, पण मुलाला खीर खायची होती शेवयाची म्हणून शेवया भाजून घेतल्या. खरं तर भाजलेल्या शेवया घेतल्या होत्या, तरी तुपात थोड्या परतून घेतल्या, दूध थोडं आटवून घेतलं आणि त्यामध्ये घालून घेतलं. यामध्ये मी बासुंदी मसाला घातला होता, थोडे ड्रायफ्रूट्स घातले होते, पण ते काही शूट करायचं मला लक्षात नाही राहिलं. साखर घातली आणि छान आता याला उकळी येऊ देते. तर आज गोडाचा पदार्थ म्हणून मी खीर करते. नाहीतर आज सगळेजण चतुर्थीला मोदक करतात, पण मी खीर केली. आणि इकडे बघा भाजीसुद्धा झाली आहे. थोडा अजून कोथिंबीर घातला
आणि आपली ही कसुरी मेथी तिला हातावर चोळून ती देखील घातली, याने टेस्ट अजून जास्त वाढतो. तर ही भाजी इथं रेडी आहे आपली. खूप छान अशी चविष्ट लागली होती आणि आता इथं नैवेद्य देते देवाला. तर भाजी, खीर आणि आपले पापड, चपाती असा आपला आजचा हा मेनू होता. अशी ही अंगारकी चतुर्थीची ही थाळी तयार आहे. आता देवाला नैवेद्य वगैरे मी देत आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी भेटते. तर 3 मेंबर ऑफिसला गेले, 1 मेंबर राहिला होता, म्हणजे अंकित राहिला होता. त्याच्या ना दाताचं ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्याला पातळच खायला सांगितलं होतं, म्हणून हे शेवयाचा उपमा करते. थोडासा असं पातळ करते, तो गार झाला की आपसुकच थिक होतो. आणि सकाळी मी भेंडीची भाजी केली होती सगळ्यांना टिफिनला, पण त्याला पातळ हवं होतं म्हणून अशी मसूरची डाळ इथं मी बनवली आहे. तर अशी छान पातळ केली आहे कारण त्याला खाण्यासाठी इझी होईल. सगळेजण ऑफिसला गेले आणि घरातली काही छोटी मोठी कामं होती ना ती सगळीच आवरली आणि म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूया आणि तुमच्यासोबत माझ्या नवीन साड्या देखील मी शेअर करते. तर साड्या मी नाही खरेदी केल्या आहेत, मला दिल्या गेल्या आहेत. म्हणजे माझ्या नंदांनी, दोघी नंदांनी मला साड्या घेतल्या आहेत आणि चुलत बहीण आहेत माझी, तिने देखील मला घेतली आहे आणि मी देखील एखादी साडी खरेदी केली आहे. तर अशा काही सिंपल सोबर साड्या त्या मी आता शेअर करते तुमच्यासोबत. तर त्या कशा म्हणजे का घेतल्या आहेत मला ते सुद्धा मी कारण सांगते. आमच्याकडे पद्धत आहे की आपल्या घरातलं जर कोणी व्यक्ती वारलं असेल, माहेरी असो किंवा सासरी असो, आणि आपण जर सगळ्या म्हणजे विधीपर्यंत थांबलो असो, तर आपले जे इतर नातेवाईक आहेत ना ते आपल्याला बाहेर काढतात. म्हणजे घराबाहेर नाही काढत. तर ते काढतात म्हणजे कसं की त्यांना घरी बोलवतात आणि मग त्यांना गोडधोड जेवण वगैरे करतात आणि त्याच्यानंतर त्यांना नवीन कपडे घातले जातात. किंवा लेडीज असेल तर साडी नेसवली जाते, जेंट्स असेल तर कपडे घेतले जातात. तर ही आमच्याकडची पद्धत आहे. तर माझ्या दोघी नंदांनी मला बोलवलं होतं. तशा मला 5 नंदा आहेत, 3 चुलत देखील आहेत, त्यांनी सुद्धा बोलवलं होतं आणि ह्या 2 नंदांनी माझ्या सख्या नंदा आहेत त्यांनी सुद्धा बोलवलं होतं. तर सध्या मी ज्या माझ्या नंदा आहेत ना दोघी, त्यांच्या मी साड्या मी शेअर करते. बाकी 3 जणींनी ज्या घेतल्या त्या देखील मी शेअर करेल नंतर पुढे कधीतरी, कारण त्या ब्लाऊज शिवायला म्हणजे टाकले आहेत त्यांचे आणि यांचे ब्लाऊज झाले आहेत. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते, मग एकदा कपाटात मग मला लावता येतील. तर असं आमच्याकडे पद्धत आहे. तर जास्त करून तर नंदांनाच म्हणजे आम्ही घेत असतो आपण सणावाराला किंवा साधेमध्ये. पण माझ्या नंदांचं म्हणणं होतं की भाऊजीला फार कमी वेळा घेतलं जातं, तर ह्या निमित्ताने काय होईना पण आम्ही तुम्हाला घेऊ. मी खरं तर जाणारच नव्हते, कारण वडील वारले होते माझे आणि खूप म्हणजे असा दुःखाचा डोंगर कोसळला होता आमच्यावर. मनस्थिती नव्हती तशी अशी कुठेही जायची आणि गोडधोड खायची. पण ते म्हणतात ना जगाची रीत आहे, तर आपल्याला कधी कधी ना ते फॉलो करावी लागते. समाजाची रीत आहे तर ते निभावीच लागते. आणि नंदाने पण खूप अगदी म्हणजे आवर्जून बोलवलं होतं, त्यामुळे मग मी गेले होते. खूप सुंदर साड्या आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा झाली की कधी ना आपल्याला हेवी साड्या नकोशा वाटतात, तर अशा पद्धतीच्या सिंपल सोबर साड्या तुम्ही नक्कीच वेअर करायला पाहिजे आणि त्यावर देखील तुमचा लुक खूप छान दिसू शकतो. तर चला मी पहिली साडी शेअर करते. ही साडी ना बॉटल ग्रीन कलर आहे. हा कलर माझ्याकडे नव्हता. ग्रीनचे सगळेच म्हणजे बऱ्यापैकी शेड माझ्याकडे झाले आहेत. नवीन साड्या अजून आहेत 2, त्या सुद्धा मी नंतर शेअर करेल. त्यांचे देखील ब्लाऊज टाकले आहेत, ते देखील ग्रीन शेडमध्ये आहेत 2 साड्या. तर ही सुंदर अशी बॉटल ग्रीन कलरची साडी आहे. ही साडी पूर्ण प्लेन आहे आणि माझ्याकडे खरं तर प्लेन साडी नव्हतीच, म्हणून मला ही आवडली. एखाद्या वेळेस ना प्लेन साडी देखील खूप आपल्याला म्हणजे हवी असते, सगळंच प्रिंटेड किंवा डिझायनर किंवा काठापदराच्या कधी कधी नकोशा वाटतात. आणि हिला अशी पूर्ण बॉर्डर आहे. आता ही साडी खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप जणांच्या मी अंगावर पाहिली होती, तर मलाही वाटलं होतं की एखादी एक साडी आपल्याकडे अशी असावी. तर अशी सुंदर बॉर्डर आहे हिला आणि ही बॉर्डर मला खूप आवडली आहे कारण ही नाजूक आहे, खूप छोटी बॉर्डर आहे आणि खूप मस्त वाटतं ही. आणि पूर्ण अशी ग्रीन आहे, बघू शकता. हा तिचा पदर आहे आणि पदराला देखील पूर्ण बॉर्डर आहे. चला ओपनच करून दाखवते. तर अशी पूर्ण तिला बॉर्डर आहे, बघू शकता. हा खालचा भाग आहे, खाली ही पूर्ण अशी बॉर्डर आहे. पदराला दोन्ही साईडला आहे आणि बाकी पूर्ण अशी ही ग्रीन आहे, प्लेन आहे पूर्ण. असं ग्रीन शेडमध्ये ना काळपट ग्रीन ज्याला म्हणतो ना आपण, असा शेड माझ्याकडे नव्हता
आणि यामध्ये देखील त्यांनी 2-3 कलर्स माझ्यासाठी म्हणजे चॉईस करायला आणले होते, पण मला हाच कलर खूप आवडला. तुम्ही साड्यांचे शौकीन असाल, म्हणजे तुम्हाला खूप हौस असेल ना, तर एका रंगावर टिकून न राहता त्या रंगाचे वेगवेगळे शेड घ्यायचे, छान वाटतात. तर हा एक माझ्याकडे मस्त असा काळपट किंवा बॉटल ग्रीन म्हणू शकतो तुम्ही. तर सुंदर हा कलर आहे आणि हा माझ्या लहान नंदीने, सॉरी मोठ्या नंदीने घेतलेली आहे ही साडी. तर अशी सुंदर साडी, सिंपल लाईट वेट, अगदी एखाद्या तुम्ही लग्नाला सुद्धा म्हणजे नेसू शकतात किंवा एखाद्या फेस्टिवलला देखील नेसू शकतात किंवा डेली वेअरसाठी देखील बेस्ट ऑप्शन आहे. तर अशा सिंपल प्लेनसाठी एखादी आपल्याकडे असायलाच पाहिजे. त्यावरचं ब्लाऊज मला खूप आवडलं आणि त्या ब्लाऊजमुळे खरं तर मी म्हणजे ती साडी घेतली आहे. त्याची मी बॉर्डर दाखवली ना, नाजूक बॉर्डर आहे आणि खूप सुंदर आहे. त्यासोबत त्या बॉर्डरलाच मॅच असं हे त्याचं ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज मला खूप आवडलं, त्यामुळे मग मी ही साडी घेतली. तर असं त्याच्यावरती बाहीवर डिझाईन अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे, फिनिशिंग सुंदर आहे आणि ही छान अशी याला ना अशी बॉर्डर देखील आहे. वहिनीने ब्लाऊज शिवले आहेत, वहिनीने छान अशी लेस सुद्धा तिला लावली आहे आणि मागे देखील ना असं छोटं छोटंसं असं काम केलेलं आहे त्यावर पाठीमागे. हा आहे ब्ल्यू कलर, नेव्ही ब्ल्यू कलर आहे, जो माझ्याकडे अजिबात नव्हता. तर त्यांनी म्हटलं की आता घेतायत ना, मग तुमच्या चॉईसने आणि व्यवस्थित म्हणजे घ्या, उगाच कशीही तरी नका घेऊ, चांगलीच घ्या. त्यांनी म्हणजे खूप मला असं आवर्जून आग्रह केला. मग मी त्यांचं मन मोडलं नाही आणि म्हटलं आपल्याला नेसावं तर लागतीलच ना पुढे, म्हणून मग छानच निवडल्या. तर अशी सुंदर ही साडी आहे, हिलाही मी ओपन करून दाखवते. प्रिंटेड आहे ही आणि मध्ये मध्ये ना थोडंसं वर्क देखील आहे. तर अशी ही प्रिंटेड साडी आहे. हा खोचण्याचा भाग आहे, पूर्ण अशी ही प्रिंटेड आहे आणि पदर आहे ना, पदर इथून सुरू होतो. तर पदराला त्यांनी छान अशी डिझाईन दिलेली आहे, जे साडीवर अशी सुंदर डिझाईन आहे. तर इथं पदराला ना असं वर्क आहे, एक बारीक असं छान त्यावर ना छोटे छोटे स्टोन्स लावलेले आहेत आणि इथं देखील स्टोन्स आहेत, याला देखील स्टोन्स आहेत आणि याला देखील. त्याचा पदर खूप सुंदर आहे आणि कलर देखील खूप छान आहे. त्यावरचं ब्लाऊज दाखवते, प्रिंटेड आहे पण खूप सुंदर आहे. हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे, फुल प्रिंटेड आहे, अगदी पूर्ण ब्लाऊज प्रिंटमध्ये प्रिंट केलेलं आहे आणि जी प्रिंट जे आहे ना ते खूप छान वाटते. म्हणजे साडीवर तर तुम्ही ह्या साडीवर वेअर करू शकता, पण इतर साडीवर देखील आपण वेअर करू शकतो. जसं ह्या रंगाची जर साडी असेल तर ह्या रंगाच्या साडीवर देखील आपण वेअर करू शकतो. मी जे आता वेअर केली आहे त्यावर देखील हे व्यवस्थित मॅच होईल. तर असं सुंदर वहिनीने शिवलेलं आहे ब्लाऊज. तर आता हे नवीन माझे ब्लाऊज शिवून आले होते साड्यांचे, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर छान ब्लाऊज देखील शिवलेला आहे. ह्या दोन्ही साड्या खूप आवडल्या म्हणून मी माझ्या चॉईसने घेतल्या आहेत, कारण की एखाद्या वेळेस प्रवासाला सुद्धा किंवा गावीच मला म्हणजे साड्या नेसायला लागतात ना, तेव्हा ह्या साड्या मला खूप उपयोगी पडणार आहेत. ह्या साड्या आरामात मी वेअर करून दिवसभर मी राहू शकते. ही साडी कॉटन मिक्स आहे, म्हणजे उन्हाळ्यात वगैरे खूप छान प्रकारे आपण हिला वेअर करू शकतो दिवसभर. आणि ही बघा ही साडी आहे, तर ही माझ्या चुलत बहिणीने घेतली आहे. तर हिचं कलर कॉम्बिनेशन मला खूप छान आवडला. थोडा असा ऑरेंज आहे, मध्ये ग्रीन आहे आणि म्हणजे भरपूर कलर तुम्हाला दिसत असतील. थोडासा असा कारपट देखील कलर आहे, ऑरेंज, ग्रीन, बरेच काही त्यामध्ये कलर आहे ना. एक 45 नंतर जर म्हणाल ना तर असल्या साड्या छान वाटतात, ज्या मी आता मगाशी दाखवल्या सिंपल सोबर. आपल्याला दिवसभर वेअर करण्यासाठी जर पाहिजे असेल तर त्या साड्या खरंच खूप छान आहेत आणि अशा साड्या देखील एखाद्या फंक्शनला वगैरे देखील आपण वेअर करू शकतो. तर ही साडी देखील पूर्ण अशीच आहे, मी ओपन करत नाहीये. आणि हिला जी बॉर्डर आहे ना दोन्ही बाजूला सिंपल अशी बॉर्डर आहे, शाईन आहे त्या बॉर्डरला आणि खूप छान वाटते अशी. आणि आता ना खरंच असं वाटतं की अगदी सिंपल सोबर साड्या नेसाव्यात. आणि ह्या पदराला असे टसल्स आहेत पूर्ण. तर ही पूर्ण एकूण एक साडी पूर्ण सारखी आहे, त्यामुळे म्हटलं ओपन करत नाही. त्याचं पदरही अगदीच सारखा आहे. तर अशा साड्या देखील आपल्याकडे असायला पाहिजे आणि खूप स्मूथ कापड आहे, खूप छान आहे, सिंपल आहे, अगदी ऑरेंज कलर मध्ये.
त्याला बॉर्डरला देखील असे छान बाहीला अशी बॉर्डर आहे शाईनवाली. सिंपल ब्लाऊज आहे, खूप छान शिवला आहे वहिनीने. त्यानंतर लेहरिया पॅटर्न ना मला खूप हौस होती घ्यायची कधीपासून. बांधणी लेहरिया वगैरे हे मला खूप आवडतात. बांधणीच्या 2 झाल्या होत्या माझ्याकडे. आता मला लेहरिया खूप दिवसापासून मी ऑनलाईन बघत होती साडी की मला घ्यायची आता घेईल तेव्हा घेईल, पण घेतलीच नाही मी कधी. कारण बांधणी आणि लेहरिया हा ट्रेंड कधीच आउट ऑफ ट्रेंड म्हणजे जातच नाही, हे 2 प्रकार जे आहेत ते. तर मी अशी लेहरिया घेतली. हे मी घेतली होती नेपाळवरून शॉपमधून. पूर्ण लेहरिया आहे अशा पद्धतीच्या, पूर्ण लाईन आहे. वहिनीने मला म्हणजे सजेशन दिलं की तुम्ही म्हणजे हे साडीचा ब्लाऊज शिवू नका, कारण ब्लाऊजही खूप छोटा आहे, जे मला अजिबात बसलं नसतं आणि साडीला 2 निऱ्या कमी पडतील, म्हणून हे ब्लाऊज तसंच अटॅच राहू द्यायचं, खोचण्याच्या भागामध्ये येऊन जाईल. तर म्हटलं ठीक आहे. त्यांनी आता बघितलं होतं, मोजून पाहिलं होतं, तर मग त्यांचा सल्ला ऐकून मग मी ब्लाऊज काही शिवलं नाही. माझ्याकडे व्हाईट ब्लाऊज आहे, ते यावर ते मॅच होऊन जाईल. तर ही एक साडी मी घेतली आहे डेली यूजसाठी. डेली यूजला मी साडी नाही नेसत, गाऊनच घालते, पण तरी ही एक साडी मी घेतली आहे सिंपल सोबत. म्हणजे प्रवासाला वगैरे किंवा मग एखाद्या वेळेस गावाला वगैरे डेली यूजला म्हणजे गावाला नेसण्यासाठी खूप चांगले आहेत. इथं तर मी डेली यूजला साड्या वगैरे वेअर करत नाही, कधीतरी वेअर करते. कधी तर खरं तर सणावाराला देखील कंटाळा येतो साडी नेसण्याचा, पण हौस खूप असते आपल्या बायकांना ह्या साड्यांची. तर ह्या सिंपल सोबर साड्या तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा, आणि यातली कोणती साडी माझ्यावर जास्त सूट होते ते देखील सांगा. आणि चला मग व्हिडिओला इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदा माझ्या चॅनलवर व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.